मोहक घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवही. मान्य आहे मला, मी नीच आहे, नालायक आहे. तुमचा कधी झालोच नाही मी. अजून काही बोलायचंय? आऊ बाप्पांना हे सगळं कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल? प्रत्येक वेळेस त्यांना त्रास होईल असंच वागत असतो आपण. नेहमी ठरवते बोलायचं नाही, पण लहान मुलाकडून साधा 1 रुपया हरवला तर आपण त्याला केवढं बोलतो. एवढा मोठा घोडा झालास का, तुला इतकंही कळत नाही का? वाटेल तसं बोलतो. आपण मोठे मात्र फक्त अधिकार दाखवायला सतत पुढे. झाली चूक माझी, काय करू मी? निदान पश्चाताप तरी दिसू दे तोंडावर. हे बघ कामिनी, हे बघा, मला हे सगळं बोलताना आनंद होत नाहीये. माझा स्वभाव नाहीये हा. पण सहन करण्याला सुद्धा मर्यादा असतात. चुकलो बाई, चुकलो मी. सतत चुकत आलोय मी. मिलिटरीमध्ये गेलो हीच चूक केली. त्यापेक्षा ना मधुकर सारखा बिझनेस सुरू करायला हवा होता. पप्पा, त्या दिवशी मी ते रागात होतो म्हणून बोललो. आय एम सॉरी. अरे तुझ्या सॉरीने माझी चूक लपणार नाहीये ना. मला लक्षात यायला लागलंय, देश सेवा ही आता चूक ठरते. त्यापेक्षा ना माणसाला अप्पलपोटेपणा शिकवायला हवा. कुठला विषय कुठे नेऊन ठेवताय तुम्ही? आता जे घडलंय त्याच्याबद्दल बोलूया का आपण? नाही, मी खरंच खूप चुका केल्या.
बिझनेस सुरू केला नाही ही फार मोठी चूक केली. त्याआधी चालत आलेली नोकरी लाथडली ही मोठी चूक केली. याही पूर्वी मी तुझ्यावर नाही ते आरोप केले, संशय घेतला. बघा, जमलं तर या सगळ्याबद्दल मला मला क्षमा करा. अहो, माझ्या चाली कधी सुलट्या पडल्याच नाहीत. सतत उलट झालं. आत येऊ का? अप्पा, या ना या. मी डिस्टर्ब तर केलं नाही ना? नाही. बसा ना. राहू दे राहू दे राहू दे. मी निघतो. नको नको, थांब इथेच थांब. तू आता मोठा झालायस, थांब. नाही, नको. तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल आणि उगाच माझी मध्ये लोडबोड व्हायला नको. बोलायचं आहे आम्हाला, पण तू थांब. तू ऐकलंस म्हणून काही बिघडत नाही. प्रभाकरा, आता मी जेव्हा बाहेरून येत होतो ना, तेव्हा या मायेची सावलीचं जरा निरीक्षण केलं रे. हा बंगला मला ओका बोका भयान वाटला बघ. अतिशय भयान. म्हणजे या मायेच्या सावलीची सावली अत्यंत गूढ वाटली आणि ही सावली या मायेच्या बंगल्याला कुठंतरी गिळून टाकते असं वाटत होतं. हे असं का बरं झालं असावं? म्हणजे असं का वाटलं मला? आता मी काय बोलू आप्पा? का दुसरे विषय नाही आहेत बोलायला? हा, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल तुझ्या मनात किंवा अवघड जात असेल तर दुसऱ्या कुठच्या तरी विषयावर बोल ना. तुझ्या आवडीच्या विषयावर बोल. चल बोल. पण त्या अगोदर जरा कामिनीशी बोलून घे. कामिनी बेटा, मग काय मुलीची चोख व्यवस्था लावून आलीस तिकडे? हो अप्पा. वा. म्हणजे सुरुवातीला मन थोडं धास्तावलेलं. नवीन शहर, नवीन माणसं. पण मधुकर भाऊजींची खूप मदत झाली. त्यांच्या ओळखीची खूप माणसं आहेत तिथे. त्यांच्यामुळे टेन्शन थोडं तरी कमी झालं. बरोबर आहे, पण झालं ते उत्तम झालं. आनंद वाटला. आता जाऊन मधुकरची पाठच थोपटतो, शाबासकी देतो. त्याला म्हणतो, बाबा रे, घरातली माणसं तुला कमीच ओळखतात. निदान बाहेरची तरी तुला ओळखतात. बाहेर तुझी ओळख आहे. चांगली आहे, चांगली आहे, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे घरच्या लोकांना फायदा होतो, नाही का? अप्पा, अप्पा काय अप्पा, अगं मस्करी केली. हसायचं सोडून असा चेहरा ताणून का बसलीयस तू? हा, मनावरचं दडपण इतकं आहे, चेहरा हसूच शकत नाही तुझा.
तसं काही नाहीये हो आप्पा. तुम्ही सगळे असताना मला कसला आलाय ताण. हो का? यावर आपण वेळ आल्यावर बोलू. बरं, बछडी कशी आहे आमची? बरी आहे ना? हो, खूप आनंदात आहे. वा, हे नसे थोडके ऐकून बरे वाटले. आता सचिनराव हा आप्पा. आईला घ्यायला गेला होता. वा वा वा, मस्त मस्त, बरं वाटलं. कामिनी, एक गोष्ट मात्र मला नमूद करावीशी वाटते. म्हणजे तुझ्या लक्षात आली असेल नसेल मला माहित नाही, पण सचिनराव सध्या जबाबदारीने वागायला लागले बरं का. काय हो आप्पा. मग काय, शिक्षण घेणार आहात की नोकरीच? नोकरी. वा, कुठे? त्या कोठारीकडे? आप्पा, तुम्हाला कसं कळलं? सचिना, या तुझ्या आप्पाची या शहरामध्ये बरीच ओळख आहे. हा? मला पण ओळखणारी माणसं आहे. सचिन, तुम्हाला काहीच बोलला नाही यातलं. अगं ममा, अजून हातात अपॉइंटमेंट लेटर आलं नाही ना, म्हणून सांगितलं नाही. आप्पा, हं? करू ना नोकरी? तुझं अपॉइंटमेंट लेटर हातात पडलं ना की ठरवू. आता प्रभाकरा, ये बाबा, असाई. काय मग, कसं काय चाललंय तुझं हल्ली? आणि करतोयस काय? तुझं ते गॅरेज सुरू होणार होतं, त्याचं काय झालं? आज असं अचानक का विचारताय तुम्ही आप्पा? खिशावरती ताण पडला ना की मनावरचा ताण वाढ. आणि मनावरचा ताण मग असा चेहऱ्यावरती दिसायला लागतो. तसे आपल्या घरामध्ये बरेच तणावग्रस्त आहेत. पण तुझा चेहरा ताणून ताणून इतका लांब झालाय की तो जमिनीला टेकायचा बाकी राहिला. अरे हस, केवढा मोठा विनोद केलाय मी, हसत नाहीस तो. नाही आप्पा, असं काही नाही. मग कसं काय आहे? खरं काय? कर्मबंधातली ठेवही. मी जो विनोद केला तो वाईट होता की? पप्पा, सांगून टाका ना तर आप्पांना खरं काय आहे ते. सचिन, काय रे, तुझा तो मोहम्मद कुठे गेला? मोहम्मद तुम्हाला काही कळलंय आप्पा?
मी मगाशीच म्हणालो नाही का? या शहरामध्ये माझ्याही ओळखीची माणसं आहे. आणि तुला मागे बोललो होतो मी, मोहम्मद ज्या गल्लीत राहतो तिथेच माझा एक मित्र राहतो. तो मित्र मला भेटला होता, सांगत होता की मोहम्मदच्या घराला बरेच दिवस कुलूप आहे. ते कुलूप काय अजून उघडलेले नाही इतक्या दिवसात. गॅरेजचा धंदा काय अजून सुरू झालेला नाहीये. आणि मोहम्मद कुलूप लावून गेलाय तो अजून काय परतलेला नाहीये. कुठे गेला? अप्पा, बहुतेक त्या मोहम्मदने मला फसवलंय. बहुतेक फसवलं म्हणजे रे? 2 दिवस झाले त्याचा पत्ताच नाही. त्याचा आणि त्या जागेच्या मालकाचा दोघांचाही पत्ता नाहीये. तो कॉर्नरवरचा गाळा तोच ना रे? हो. गाळ्याचा मालक माझ्या ओळखीचा आहे. दिलीप शानबाग. दिलीप शानबाग? नाही, त्या जागेचा मालक कोणी समीर बुंदेला म्हणून आहेत. नाही, त्या गाळ्याचा मालक आहे दिलीप शानबाग. पवित्र, तुझी आणि त्याची उद्या भेट घालून देतो, चालेल? त्या मोहम्मदने मालक म्हणून ज्या माणसाशी माझी भेट घालून दिली. हो नो. तू फसवला गेला असे कन्फर्म झाला. आप्पा, तुम्ही इतकं सगळं लाईटली कसं घेऊ शकता? अहो, पप्पांना फसवलंय त्यांनी. पप्पा, तुम्ही प्लीज सांगा आप्पांना काय झालं ते. पप्पा सांगा आता, जे काही आहे ते खरं सांगून टाका. तुम्ही किती पैसे दिले होते? पप्पा प्लीज ऐका माझं, प्लीज प्लीज सांगून टाका एकदाच. ठीक आहे, तुम्हाला नसेल सांगायचं तर मी सांगतो. आप्पा, पप्पांनी त्या माणसाला 10-25 लाख दिलेत मी त्याला. लाख? अहो, मगाशी मला 10 लाख सांगितलं. अगं, मी अजून काय काय लपवलं देव जाणे. कर्मबंधातली ठेवही. मी पुरता लुबाडला गेलो असताना मी कुठल्या तोंडाने हे सांगणार आहे? हे पैसे दिलेत आणि बोललाही नाही. बरं, हे बाकीचे पैसे कसे काय तू जमा केलेस ते तरी सांगशील का? ते तरी या तोंडाने सांग. 10 लाख माझे स्वतःचे होते. आणखी 15 लाखाची गरज होती. त्याचं लोन होत नव्हतं म्हणून
म्हणून मी माझ्या मित्रांकडून घेतलेत. म्हणजे 25 लाख दिलेत आणि 15 लाख उधार घेतलेत. $40 लाख. बापरे. तुम्ही खरंच मुलांना घराबाहेर काढणार आहात? हो. मुलांवर इतके ओरडताय तुम्ही, स्वतःच काय? त्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या नावाखाली कुठे कुठे फिरत असता तुम्ही. अगं तिकडे मन रमतं, समवयस्क मंडळी असतात. हो, तुम्ही खोटं कधीपासून बोलायला लागलात सांगा ना. 5 वाजता घरी आलात, स्वतःहून काही सांगितलं नाही. मी तुम्हाला म्हटलं की त्या ज्येष्ठ नागरिक संघांपैकी कुणाची तरी मला नावं सांगा, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर द्या. हे आता आणि काय नवीन? तुम्हाला पण ना की घरच्यांसारखी सवय लागली, सगळं असं लपून छपून करायचं. कमाल, आज तू आरोपावर आरोप करतेस माझ्यावर. का करू नये मी? का करू नये आरोप? सांगा ना. मला तुम्ही काही सांगत नाही, माझ्याशी काही बोलत नाही. माझ्यापेक्षा जास्त त्या नलूला माहिती असतं. का करू नये? सांगा ना, का करू नये? तुम्ही पहिल्यांदा असे नव्हतात हो. पण गेला महिना झाला तुमचा घरात पाय ठरत नाहीये. मी एक निर्णय घेतलाय प्रभाकर. कामिनी सोडून सगळे, म्हणजे तू आणि सचिन सुद्धा, तुम्ही हे घर सोडून निघून जायचं. काय त्या घरात फक्त आम्ही तिघेच, मी, कमल आणि कामिनी, इतकेच राहू.